आता महत्त्वाची बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस संदर्भात। यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक ही तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे। कारण मुंबई एक्सप्रेसवेवरील डोंगरगाव कुसगाव इथे बांधण्यात आलेल्या पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकाम करण्याचं काम हे हाती घेण्यात आलंय। या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती 23 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या काळात पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल। सर्व वाहनं किवळे देहू रोड तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरनं कुसगाव टोल प्लाझा इथे वळवण्यात येतील। तर 24 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या काळात पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। सर्व वाहनं कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरनं देहू रोड किवळे या मार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील। याच पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी प्रवासाचं योग्य नियोजन करावं अशा स्वरूपात सूचना देण्यात आल्यात। अधिक माहिती या संदर्भात देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, या संदर्भात आता काय नेमक्या महत्त्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत? कुठून मार्ग जो आहे तो योग्य पद्धतीने असेल याबद्दल वाहन चालकांना माहिती दिली जाते? प्रज्ञा, खरं तर वीकेंड म्हटलं की बरेच जण लोणावळ्याला जातात। मुंबई पुणा जो हायवे आहे तो ट्रॅफिकने जाम होतो, कारण का बरेच जण वीकेंडला बाहेर जातात। मात्र आता जर तुम्ही बाहेर जाणार असाल, विशेष म्हणजे मुंबई पुणा एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल, तर ही जी माहिती आहे ती खरंच जे लोक तिथे जातात त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे। कारण का 23 तारखेला आपण जर पाहिलं, 23 आणि 24 तारखेला दोन्हीही मार्ग बंद राहणार आहेत। कारण का कुसगाव इथे काम चालू आहे, शटरिंग काढण्याचं काम हाती घेतलं गेलं आहे। आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मग 23 तारखेला मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद आहे, दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत। आणि त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मग जो पर्यायी मार्ग देण्यात आला आहे तो किवाळे देहू रोड तळेगाव मार्गे इथून तुम्ही प्रवास करू शकता। तर 24 तारखेला दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। त्यामुळे एक दुसरा पर्यायी मार्ग याच्यासाठी देखील देण्यात आला आहे। त्यामुळे हा जो कालावधी आहे दुपारी 12 ते 3, 23 आणि 24 तारखेचा, या कालावधीसाठी हे जे रस्ते आहे, जो महामार्ग आहे तो बंद करण्यात येणार आहे। आणि त्यामुळे नागरिकांनी वेळेचं नियोजन आणि तारखांचं नियोजन करूनच बाहेर पडण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं आहे। शटरिंग काढण्याचं काम हाती घेतलं गेलं आहे आणि त्यामुळे मेंटेनन्सच्या दृष्टीने हे जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून हा जो महामार्ग आहे तो बंद ठेवण्यात आला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।